अरे आले म्हणून काय झालं म्हणा, कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला म्हणून काय झालं, तुम्ही रोज इथं झोपत होते काय उपयोग झाला मग असं जमन का? असं नसतो. दुःखित घटना झाली, माणूस इथं येणार आहे, सत्ताधारी पण येणार आहे, विरोधक पण येणार आहे, गोरगरीब पण येणार आहे, शेतकरी येणार आहे, इथले सगळे येणार आहेत. मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला? आणि मग तर आम्हाला प्रश्न विचारले होते, वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मोदी साहेब, त्यांचा काय दोष? जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही, जिथं सापडला ते सोडित नाही. इथं आमच्या भावना दाखवल्यात, आमच्या पुतळ्याचं बघा, तुमचं राजकारण बंद करा. आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे, काय झालंय, कसं घडलंय, त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का, ते कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे, त्याने दर्जेदार काम केलं का, इतक्या थोड्या दिवसात काय केलं, हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला कायमचं जेलमध्ये टाकायचं. बाकीचे चिखलबे करून तुम्ही नाटकं राजकारणासाठी करायचे नाही. छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महायुती असून नीट राहायचं नसता, महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागं लागणार आहे. तुम्हाला वाटत असं आता मजेत चाललंय, तुमच्यात आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू, भाषा कळते ना दोघांना पण. तुम्हाला वाटत असं आम्ही दोघं जण आंदोलन करून जिरू, ह्यो विषय जिरत नसतो. आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातले देशातले जनता, आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही. कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर. असलं तरी जेलला कायमचा सडला पाहिजे, एवढं जनतेला माहिती. याचा मित्र आणि त्याचा मित्र कोणाचे मित्र फेतरावर इथं राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही. तुमचे कोणाचे मित्र असतील, हितसंबंध नसतील, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम सडल्याला पाहिजे. चला, धन्यवाद.